Welcome students, we are learning our second chapter of science, health and disease. In our previous session, we have learned about infectious disease. Now we are going to learn about non-infectious disease. Let's start. Non-infectious disease. Diseases which do not occur through infections and body contacts are called as non-infectious disease. Such disease arise in human body itself due to certain reasons. Non-infectious disease म्हणजे असंसर्गजन्य रोग. आपण संसर्गजन्य रोग बघितले जसे की डेंग्यू, त्यानंतर एड्स, त्यानंतर रेबीज यासारखे आपण संसर्गजन्य रोग बघितलेले आहेत. आता आपण बघत आहोत नॉन इन्फेक्टिव्ह डिजीज. आता याच्यामध्ये बघा, नॉन इन्फेक्टिव्ह डिजीज कशाला म्हणायचं? डिजीज विच डू नॉट अकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्टिव्ह डिजीज. म्हणजे जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. बघा, सच डिजीज अराइज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवलेले असतात. आता नॉन इन्फेक्टिव्ह डिजीजमध्ये आपण सर्वात प्रथम बघणार आहोत कॅन्सर, कर्करोग, कॅन्सर. बघा, अनकंट्रोल्ड अँड abnormal सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. अनकंट्रोल्ड अँड abnormal इज कॉल्ड ॲज कॅन्सर. पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीला आपण कर्करोग म्हणतो. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्यूमर. बघा, कर्करोगाच्या अशा पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असं म्हणतो. मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे दुर्दम्य अर्बुद. कॅन्सर कॅन occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. कॅन्सर कोणकोणत्या शरीराच्या अवयवांमध्ये होऊ शकतो? तर फुफ्फुस, लंग्स म्हणजे फुफ्फुस, माउथ म्हणजे तोंड, टंग म्हणजे जीभ, स्टमक म्हणजे पोट, ब्रेस्ट, युटेरस, स्किन यासारख्या ब्लडमधील टिश्यूमध्ये होत असतात. ब्रेस्ट म्हणजे स्तन, युटेरस गर्भाशय आणि त्वचा अशा ठिकाणी काय होऊ शकतं? कॅन्सरचा आजार होऊ शकतो. तर आता त्याचे रिझन्स काय आहेत? कॅन्सर का होऊ शकतो त्याच्यातले काही रिझन्स आपण बघणार आहोत. कन्झप्शन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रूट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स इन फूड. बघा, जर आपण कन्झप्शन ऑफ टोबॅको, जर तंबाखू खाणे म्हणजे जी व्यक्ती तंबाखू खातात किंवा गुटखा, टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, तंबाखू, गुटखा, स्मोकिंग म्हणजे धूम्रपान हे जे आहेत, किंवा अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान, लॅक ऑफ फायबर कंटेंट. जर आपण म्हणजे हे जे सर्व गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या? कन्झप्शन ऑफ टोबॅको, तंबाखू खाणे, गुटखा खाणे, स्मोकिंग धूम्रपान, अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड. आपलं जे अन्नधान्य आपण जे खातो आहे त्याच्यामध्ये फायबर कंटेंट पाहिजे. म्हणजे आपल्या रोजच्या अन्नधान्यामध्ये फायबर कंटेंट कसा भेटेल आपल्याला? तर आपण रोजच्या अन्नधान्यामध्ये फळं आणि हिरव्या पालेभाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत. आणि जर आपण म्हणजे असं फायबर कंटेंट कमी असले आपल्या अन्नामध्ये, फायबर कंटेंट जर कमी असेल तर तेही एक कारण होतं कॅन्सर होण्यासाठी. तर कॅन्सर होण्यासाठी कोणकोणती कारणं आहेत? कन्झप्शन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम अँड लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड. त्यानंतर
excessive consumption of junk food like pizza, burger, etc. बघा, जास्त प्रमाणामध्ये आपण जंक फूड खाल्लं, जंक फूड जास्त प्रमाणामध्ये खाल्लं सारखं उदाहरणार्थ पिझ्झा, बर्गर. आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी किंवा आपल्या शालेय परिसरामध्ये असे जंक फूड म्हणजे पिझ्झा असेल, बर्गर असेल किंवा वडापाव असेल किंवा समोसे असेल, असे जे तळलेले अति तळलेले जे पदार्थ आहेत ते खाण्याला काय असते, बंदी असते. त्याचं कारण काय आहे, तर हेच कारण आहे की अशा अति जास्त प्रमाणामध्ये असे पदार्थ खाल्ले, तळलेले पदार्थ जास्त प्रमाणामध्ये, जंक फूड, तर काय होऊ शकतो, अशा पद्धतीचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणून ते टाळलं पाहिजे. हेरेडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. कधी कधी मात्र अनुवांशिकरित्या हा आजार पसरू शकतो. तर बघा, आपण आत्ताच बघितलं नॉन इन्फेक्टिव्ह डिजीजमध्ये आपण कॅन्सर बघतोय. कॅन्सरमध्ये रिझन्स बघितलेले आहेत, कन्झप्शन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट, त्यानंतर जंक फूड हे बघितलेलं आहे. आता सिम्पटम्स पाहूया. क्रोनिक कफ, तीव्र खोकला, हॉर्स व्हॉइस म्हणजे घोगरा आवाज घोगरा होणे, डिफिकल्टी इन स्वॅलोविंग म्हणजे गिळताना त्रास होणे, इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लेमेशन. उपचार करूनही जर व्रण किंवा सूज बरा होत नसेल तर तेही कशाचं सिम्पटम आहे, कॅन्सरचं. त्यानंतर लम्प्स इन ब्रेस्ट, स्तनामध्ये गाठी तयार होणे, हे कॅन्सरचं लक्षण आहे. त्याच्यानंतर अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अकारण वजन घटणे, हेही कॅन्सरचं लक्षण आहे. हे सगळे आपण बघितलेले आहेत, कॅन्सर रिझन्स, सिम्पटम्स पाहिलेले आहेत. तर आपल्याला जर अशा आजारापासून दूर राहायचं असेल तर काय करावं लागेल, कंट्रोल डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर. जर आपण आपलं जे कंट्रोल डाएट आहे, संतुलित अन्न खाल्लं, कंट्रोल डाएट संतुलित अन्न जर आपण खाल्लं तर अशा प्रकारच्या आजारांपासून, कॅन्सरसारख्या आजारापासून आपण लांब राहू शकतो. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. आणि आपल्याला फिजिकल एक्झरसाइज व्यायाम केला पाहिजे, तो अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी काय करतो, फायदेशीर असतो. आणि महत्त्वाची गोष्ट, अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको चेविंग, स्मोकिंग एक्सेट्रा. हे जे तंबाखू चगळणे असेल, तंबाखू खाणे असेल किंवा स्मोकिंग धूम्रपान असेल किंवा अल्कोहोलिझम असेल, मद्यपान यासारख्या गोष्टी किंवा जंक फूड खाणे असेल, यासारख्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत या आजारापासून दूर राहण्यासाठी. आता आपण बघितलेलं आहे कॅन्सर. यानंतर आपण पाहूया डायबिटीस. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. बघा, आपल्या स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे जे इन्सुलिन हे संप्रेरक आहे, ते रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवत असतं. आपल्या शरीरामध्ये तयार होणारं इन्सुलिन नावाचं हार्मोन, द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड, आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम हे इन्सुलिन नावाचं हार्मोन करत असतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. जर हे इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर शर्करेचं प्रमाण किंवा आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होत नाही. अँड दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीस. आणि अशा पद्धतीचा जो आजार आहे, अशा पद्धतीचा जो विकार आहे, त्याला आपण म्हणतो डायबिटीस. बघा, द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारं इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला आपल्या शरीरातील शर्करेचं नियंत्रण करण्यामध्ये मदत करत असतं. पण जर ही इन्सुलिन सिक्रेशन कमी झालं तर आपल्या शरीरातील
ग्लुकोजची पातळी आपल्याला कंट्रोल करणं काय होतं, अवघड होतं आणि जो आजार होतो तो जो आजार आहे त्याला आपण काय म्हणतो, डायबिटीस. तर डायबिटीजचे सिम्पटम्स काय आपण ते एकदा पाहूया. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस. फ्रिक्वेंट युरिनेशन इन ॲट नाईट, रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. वजन खूप वाढणे, इन्क्रीज किंवा त्याच्यामुळं डायबिटीस होऊ शकतं. ऑर वेट लॉस म्हणजे सिम्पटम्स बघतोय आपण, लक्षणं की अचानक वजन जास्त वाढलं किंवा कधीकधी अचानक वजन कमी. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस. रात्री वारंवार मूत्रविसर्जनाला जाणे किंवा इन्क्रीज ओबेसिटी वजन वाढणे किंवा वजन कमी होणे. वेट लॉस म्हणजे वजन कमी होणे, ओबेसिटी म्हणजे वजन वाढणे, वेट लॉस म्हणजे वजन कमी होणे. असं जर काही लक्षणं असतील, असे जर सिम्पटम्स असतील तर ते सिम्पटम्स कशाचे आहेत, डायबिटीजचे आहेत. आता डायबिटीजचे रिझन्स फॉर डायबिटीस. रिझन्स फॉर डायबिटीस. तर सगळ्यात पहिलं काय आहे रिझन, हेरिडिटी, अनुवंशिकता, ओबेसिटी, अतिलठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम न करणे, मेंटल स्ट्रेस म्हणजेच मानसिक ताणतणाव. बघा कोणकोणती कारणं आहेत, हेरिडिटी तर म्हणजे अनुवंशिक, ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव, मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक तणाव. हे सगळे सिम्पटम्स आहेत कशाचे, डायबिटीसचे. मग आपण काय करू शकतो, फॉलोविंग द प्रॉपर डाएट, मेडिसिन्स अँड एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीस अंडर कंट्रोल. ज्या व्यक्तीला डायबिटीस झालेला आहे त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्या व्यक्तीला काय करावं लागणार आहे, तर प्रॉपर डाएट, संतुलित आहार घ्यावा लागणार आहे. जो डॉक्टरांनी जो सांगितलेला आहार आहे तो घ्यावा लागणार आहे. मेडिसिन्स, औषधं अँड एक्सरसाइज आणि औषधं आणि व्यायाम त्या व्यक्तीला करावं लागेल डॉक्टरांच्या सुपरविजनमध्ये. अशा पद्धतीने आपण डायबिटीस आणि कॅन्सर या नॉन इन्फेक्टियस डिजीजविषयी माहिती घेतलेली आहे. थँक्यू.